मित्रांनो, आपने भी फोन पे किया क्या ही ऍड आपण बऱ्याच वेळेला पाहतो, कारण ही जी फोन पे कंपनी आहे ही वॉलमार्ट सपोर्टिव्ह एक पेमेंट गेटवे कंपनी आहे आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीओच्या तयारीला लागलेत. कंपनी सप्टेंबरच्या अखेरीस कॉन्फिडेन्शियल फिलिंग रूटच्या द्वारे आयपीओला फाईल करू शकतात. आयपीओची साईज सुमारे 10,000 ते 13,000 कोटींच्या रेंजमध्ये आणि यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल पण असणार आहे. आता प्रस्तावित आयपीओ अंदाजे 10% इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाण्याची याच्यामध्ये शक्यता आहे. कंपनी या प्रक्रियेद्वारे काही नवीन भांडवल उभं करते आणि या आयपीओ मुळे फोन पेचं व्हॅल्युएशन सुमारे 10 ते 12 अब्ज डॉलर होऊ शकतं. कंपनीचा उद्देश आहे की 2026च्या सुरुवातीला यांना लिस्ट करायचंय. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीओ मुळे काही गुंतवणूकदारांना लिक्विडिटी मिळेल, तसेच फोन पेचे प्रमोटर अर्थात वॉलमार्ट मोठा हिस्सा विकणार नाही. का? कारण याच्यामध्ये काही स्मॉल इन्व्हेस्टर जसे की टायगर ग्लोबल, जनरल अटलांटिक ह्या आयपीओ द्वारे पार्शली एक्झिट घेण्याचा विचार करू शकतात. सध्या वॉलमार्टची फोन पे मध्ये 70% पेक्षा जास्त हिस्सेदारी आहे, तर जनरल अटलांटिक आणि टायगर ग्लोबल यांच्याकडे प्रत्येकी 9% पेक्षाही कमी हिस्सा आहे. आणि यूपीआय पेमेंट मध्ये 45% पेक्षा जास्त मार्केट शेअर असलेला फोन पेचा क्यूआर आधारित पेमेंट्स मध्ये पण दबदबा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, फोन पेचा आयपीओ मार्केट गाजवू शकतं का? कमेंट करायला विसरू नका.